तर आता टाईप नंबर 7 आपल्याला बघायचा आहे. टाईप नंबर 7 मध्ये नॉर्मल लेवलचे क्वेश्चन राहणार आहेत, म्हणजेच जे आपण पहिल्यांदा पहिल्या टाईप मध्ये शिकल्या होत्या त्याचंच फक्त आता दुसरं टाईप आलंय. म्हणजेच पहिल्यांदा ए आणि बी चं गुणोत्तर देत होतं, बी आणि सी चं गुणोत्तर देत होतं, एबीसीचं विचारत होतं. आता काय विचारते, दोघांचं तर गुणोत्तर देणार आहे, पण आता याची किंमत याला 4,000 रुपये आहे किंवा याची किंमत 4,000 न जास्त आहे, 4,000 न कमी आहे, अशा प्रकारचे काय तर क्वेश्चन याच्यामध्ये विचारते. आता जे पहिलं क्वेश्चन आहे, की मनोज और पारस की आय का अनुपात. ह्याच्यामध्ये आय म्हणजेच काय राहणार आहे या ठिकाणी, तर पगार राहणार आहे किंवा त्यालाच काय म्हणतात, उत्पन्न म्हणतात मराठीमध्ये. आता जे क्वेश्चन आहे, मनोज आणि पारस यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर किती आहे या ठिकाणी, तर 12 गुणोत्तर किती आहे, तर 7 आहे. जर पारसचे उत्पन्न मनोजच्या उत्पन्नापेक्षा 4,000 ने कमी असेल तर मनोज आणि पारसचे एकूण उत्पन्न किती मिळाले. एकूण उत्पन्न याचा अर्थ काय, तर दोघांचं मिळून विचाराले. क्वेश्चन फक्त बघायचं, सेपरेट सेपरेट विचारलं नाही, दोघांचं मिळून विचाराले. तर सगळ्यात अगोदर कोण आहे या ठिकाणी, तर मनोज आणि पारस. कोण आहे या ठिकाणी, तर मनोज आहे. सगळ्यात अगोदर कोण आले या ठिकाणी, तर मनोज. मनोज नंतर कोण आहे अजून या ठिकाणी, तर पारस. उत्पन्न किती द्याले या ठिकाणी, पहिल्यांदा याचं 12 आहे, नंतर याचं किती आहे या ठिकाणी 7 आहे. याचं किती आहे या ठिकाणी, तर 7 आहे. पारसचे उत्पन्न मनोजच्या उत्पन्नापेक्षा, पारसचे उत्पन्न म्हणजे जे पारस आहे, पारसचं उत्पन्न मनोजच्या उत्पन्नापेक्षा, म्हणजे इथं जे मनोज आहे मनोजच्या उत्पन्नापेक्षा कितीनं कमी आहे या ठिकाणी, तर 400 न कमी आहे, सॉरी 4,000 न कमी आहे. कितीनं कमी आहे या ठिकाणी, तर 4,000 रुपयानं कमी आहे. तर आपल्याला काय विचारले, मनोज आणि पारसचे एकूण उत्पन्न किती. सगळ्यात अगोदर ते एक काम करायचं या ठिकाणी, की 12 इथं गुणोत्तरामध्ये जर बघितलं तर 12 पासून 7 कितीनं कमी आहे या ठिकाणी. 12 पासून 7 एक तर वजाबाकी करा किंवा 12 पासून 7 मायनस करा. वजाबाकी केल्यावर किती येणार आहे या ठिकाणी, तर 5 न कमी आहे. 5 न कमी आहे आणि या 5 चीच किंमत आपल्याला किती दिली या ठिकाणी, तर 4,000 रुपये दिले. 5 ची किंमत किती दिली या ठिकाणी, तर 4,000 रुपये दिले. आपल्याला काय विचारले, तर मनोज आणि पारसचे एकूण उत्पन्न किती आहे म्हणाले. मनोज आणि पारसचे एकूण उत्पन्न जर म्हणलं या ठिकाणी, तर आपल्याला काय करावं लागणार आहे, 12 अधिक 7 करावं लागणार आहे. 12 अधिक 7. आता 12 अधिक 7 केल्यावर किती येणार आहे या ठिकाणी, तर या ठिकाणी 7 आणि 2 9 येणार, 19. 7 आणि 2 या ठिकाणी किती झाले, तर 9 झाले. आता काय करायचं आपल्याला, 5 आहे, 5 ची किंमत 4,000 रुपये झाली. 5 ची किंमत किती झाली या ठिकाणी, तर 4,000. एक काम करा, 5 ची किंमत जर 4,000 झाली असेल, 5 गुणिले किती कराले म्हणजे 4,000 होऊ लागले. आता 5 न सरळ सरळ 4,000 ला भाग द्यायचा आपल्याला. कसं करायचं, आता 5 मनामध्ये संख्या धरायचं. 85 किती आलं या ठिकाणी, तर 40 आलं. 85 40. समोर किती झिरो आहेत या ठिकाणी, तर 2 झिरो आहेत. 1 2 म्हणजे 5 गुणिले 800 केल्याच्या नंतर 4,000 येऊ लागले. आता 19 गुणिले 800 इथंही करायचं, मग बस काम संपलं. 19 गुणिले 800 करून टाकून द्या. आता काय करायचं आपल्याला, 19 झिरो जा तर 0 येणार आहे. 19 झिरो जा 0 आलं वापस. 19 किती येणार आहे या ठिकाणी, तर 152. 100 किती आलं या ठिकाणी, तर 52. म्हणजेच किती येणार आहे, 15,200 हे आपलं काय असेल तर या ठिकाणी उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक काय येईल या ठिकाणी, तर डी ऑप्शन क्रमांक येईल 15,200. आता ह्याच पॅटर्नचा नेक्स्ट क्वेश्चन आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हणते या ठिकाणी, तर आता या ठिकाणी दोघांचे गुणोत्तर देते. दोघांचे म्हणजेच कसं आहे या ठिकाणी, तर सगळ्यात अगोदर कळावं आपल्याला की जॅक आणि जॉनच्या संपत्तीचे गुणोत्तर किती आहे या ठिकाणी, तर 7 गुणोत्तर 13 आहे. जॉन आणि जोनास यांच्या संपत्तीचे गुणोत्तर किती आहे, तर 9 गुणोत्तर 11 आहे. जॅककडे किती आहे, तर $6,300 असल्यास जोनासकडे किती पैसे आहेत म्हण. आता सेम प्रोसेस पहिलं कसं राहत होतं, ए आणि बी चं गुणोत्तर राहतो त्याच प्रकारे सेम. पहिल्यांदा काय म्हणते, जॅक आणि जॉन देऊ लागले. जॅक आणि काय द्यायला या ठिकाणी, तर जॉन. पहिल्यांदा जॅक घेतलो मी या ठिकाणी, नंतर काय घेतलं या ठिकाणी, तर जॉन घेतल्या किंवा जॉन. पहिल्यांदा जॅक आणि जॉन आहे, त्याचं गुणोत्तर किती देऊ लागले या ठिकाणी, तर 7 गुणोत्तर 13 देऊ लागले. 7 गुणोत्तर किती आहे या ठिकाणी, तर 13 आहे. नंतर जॉन आणि जोनास आलाय. जॉन आणि जोनास आला ज्या वेळेस असं येणार आहे, जसं की ह्याला ए समजा, ह्याला बी समजा, नंतर हे जॉन म्हणजेच काय सेम, ह्याला बी समजा, ह्याला सी समजा. एबीचं गुणोत्तर देऊ लागले, नंतर बीसीचं गुणोत्तर देऊ लागले. मग त्यावेळेस आपल्याला एबीसी एक साथ काढावं लागते.
पहिल्यांदा एक काम करा की जॉन इथं जॉनचे गुणोत्तर किती आहे 3 आहे आणि तिकडे जॉनचं गुणोत्तर किती आहे 9 आहे. 13 आणि 9 सेम नाही. जर सेम असतं तर डायरेक्ट मी काढलो असतो, पण सेम नाही ह्याचा अर्थ काय आपल्याला सेम करावं लागते. जॅक जॉन दिलंय. आता जॉन आणि कोण आहे या ठिकाणी तर जॉन असा आहे. जॅक आणि कोण आहे तर जोनस आलं. आता जॉन आणि जोनसचं गुणोत्तर किती होईल या ठिकाणी. जॉन आणि जोनस यांच्या संपत्तीचं गुणोत्तर 9 आणि 11 आहे म्हणजे इथं किती येणार आहे 9 येणार आहे आणि इथं साईडला किती येणार आहे या ठिकाणी तर 11 येणार आहे. मग आता काय काम करायचं आपल्याला तर इथं छानपैकी आता साईडला भरायचं. इथे किती आलं या ठिकाणी तर 9 आलं. इकडे किती आलं 13 आलं. गुणाकार आताच कर नका. एक काम करायचं आपल्याला. जॅककडे किती रुपये आहेत म्हणाले. जॅककडे $6,300 आहेत म्हणजे जॅककडे. पहिल्यांदा रुपये असेल डॉलर असेल ते वर लिहायचं. या ठिकाणी मी डॉलर काढलो. किती डॉलर आहेत या ठिकाणी तर 6,300 आहेत. $6,300 किंमत इथे किती आहे ते खाली लिहा. आता याला गुणाकार करून बी आपण काय करणार होत्या $6,300 किंमत खालीच टाकणार होत्या. आता हे $6,300 कोणाचे तर जॅककडे म्हण. जॅककडे इथं किती आहेत मला सांगा. 7 गुणिले 9 करणार होत्या. इथं गुणाकार होईल तितकं प्रयत्न करा की थांबवायचं गुणाकार. काय करायचं आपल्याला या ठिकाणी तर जॅकचं किती दिलंय 7 गुणिले 9 63 लिहायचं नाही 7 गुणिले 9 इथं लिहायचं पहिल्यांदा. कारण हेच आहे गुणाकार लिहिलं का किंवा 7 गुणिले 9 लिहिलं का एकच पडते. आपली मिस्टेक कुठे होते आपण काय करते या ठिकाणी 7 9 63 करत्या. 63 केल्यानं कधी कधी काय होते आपण कटीत आता 63 इथं जमालंय. पण जर समजा इथं जर काही दुसरं जर आलं तर इथं कटवायला अजून म्हणजेच काय मोठ्या संख्येचं आपण काय करत्या कटी त्या. मग इथं आपल्याला ऑलरेडी त्यांना कटवून देऊ लागले की त्याच्यामुळे होईल तितकं प्रयत्न करा की गुणाकार न करायचं. आता 7 9 63 केलं तर चांगलं झालं असतं का कारण 63 कटून गेले. पण जर बाय चान्स 63 जागी जर दुसरं असतं तर थोडंसं अजून प्रॉब्लेम झाला असतं कटवायला. मग आपल्याला काय दिलं या ठिकाणी जॅककडे किती आहेत म्हणाले 6,300. मग ह्याचंच गुणोत्तर किती आहे गुणोत्तरामध्ये किती आहेत 7 गुणिले 9 7 9 किती येणार या ठिकाणी तर 63 आहे. आता ज्याचं विचार आलंय त्याचं गुणिले मीठ टाका. ज्याचं विचार आलंय त्याचं गुणिले मीठ टाका. आता कोणाचं विचार आलंय जोनासकडे म्हणजे जोनासकडे म्हणजेच कोणाचं विचार आलंय जोनासकडे किती आहे 13 गुणिले 11 राहुलाले 13 गुणिले 11. गुणाकार इथं करा किंवा तिथं करा काही प्रॉब्लेम नाही. मग इथल्या इथं करून टाकून द्या. फक्त आपल्याला दोघांच विचार आले ना दोघांच गुणोत्तर घेऊन टाकून द्यायचं. मधल्याचं काही काढत बसायचं नाही. 13 गुणिले 11 करा 11 3 जा 33 3 हातचे आले किती 3 11 1 11 12 13 14 100 किती आलं 43 आलं 143. मग आता काय आलं या ठिकाणी तर गुणिले मध्ये कोण काढायचं होतं तर जोनासकडे काढायचं होतं. जोनासचं गुणोत्तर किती आलं या ठिकाणी 143 143 आलं. एकतर असं करा 7 नाही कटीत आहे ते किंवा डायरेक्ट आता इथं मला समजलं की 63 ठेवलं 7 नम किती होतात या ठिकाणी तर 63 आलं. मग 63 एक 63 डायरेक्ट 63 ने मी वरी भाग घालवलो. 63 एक किती आले या ठिकाणी 63. समोर किती झिरो दिसाय 2 1 2. आता काय येणार आहे 100 गुणिले 143 आले. याचा अर्थ काय की 143च्या पुढे 2 झिरो ही बळून द्या बस. 143च्या पुढे 100 आहे ना गुणिले मध्ये म्हणून 143च्या पुढे 1 2 म्हणजेच काय येणार आहे ऑप्शन नंबर या ठिकाणी तर 14,300. 14,300 ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी तर बी असेल आपल्या क्वेश्चनचं उत्तर. आता नेक्स्ट क्वेश्चन जर बघायला गेलं की आता हे सेम थोडंसं सोपं पॅटर्न आहे. आताच बघितलं होतं हे टाईप की शालेय दप्तर आणि बुटाच्या किमती 11 आणि 9च्या प्रमाणात आहेत म्हण. पहिल्यांदा काय म्हणाले या ठिकाणी तर शालेय दप्तर आणि बूट म्हणाले. काय म्हणाले या ठिकाणी दप्तर आणि काय म्हणाले या ठिकाणी तर बूट म्हणाले. दप्तर आणि बुटाच्या किमती कशाच्या प्रमाणात आहेत या ठिकाणी तर 11 गुणोत्तर कितीच्या प्रमाणात आहेत तर 9च्या प्रमाणात आहेत. शालेय दप्तराची किंमत बुटांच्या किमतीपेक्षा दप्तरांची किंमत काय म्हणाले बुटांच्या किमतीपेक्षा 450 न अधिक आहे म्हण. बुटांच्या किमतीपेक्षा किती न अधिक आहे या ठिकाणी तर 450 न अधिक आहे म्हणजेच काय जास्त आहे. आपल्याला काय विचारलं शूजचीच म्हणजेच काय विचारलं या ठिकाणी तर बुटाची किंमत विचारले. कोणाची किंमत विचारली या ठिकाणी बुटाची किंमत विचारले. एक काम करा आता गुणोत्तरामध्ये मला सांगा किती न जास्त आहे 9 10 11 म्हणजे 2 न जास्त आहे आणि ह्याच 2ची किंमत आपल्याला किती दिली या ठिकाणी तर 450 रुपये. रुपयामध्ये किती दिले 450 रुपये दिले. आपल्याला काय विचारलं या ठिकाणी तर किमतीपेक्षा तर बुटाची किंमत किती बूट किती होतं या ठिकाणी तर 9 होतं. बुटाची किंमत किती आहे 9 आहे. बुटाची किंमत किती आली या ठिकाणी तर 9 आली. 9चीच किंमत आपल्याला रुपयामध्ये काढायचं. एकतर तुम्ही इथं तिरपा गुणाकार करू शकता किंवा 2 गुणिले किती केले म्हणजे 450 आले. 2 न इथं भाग द्या डायरेक्ट बे 1 बे बे दुने 4 आलं. समोर गेल्या 5 होतं बे दुने 4 1 उरलं 10 झाले बे पंचे 10.
म्हणजे 2 गुणिले 225 आले. एकतर तुम्ही तिरपा गुणाकार करा, 9 गुणिले 450 भागिले मध्ये 2, किंवा 2 न कितीला भाग द्याले 225 आलं. मग जर समजा तिथं जर 225 न जर गुणला असेल तर मग इथं बी कितीनं गुणावं लागेल, 225 नच गुणावं लागेल. मग उत्तर काय येईल आपलं, 9 न गुणायचं. आता माइंड मध्ये ठेवा, आता ह्याला इथं लिहून सेपरेट अजून 225 गुणिले 9 करत बसणार, ते डबल डबल कामं करणार का, एकाच टाइम मध्ये सगळं होऊन जाऊ आपलं. 9 9 पाचच्या 45चे 5, 9 पाचच्या 45चे 5, हातचे आले किती इथं 4 आलं. 9 दोन्ही 18, 18 अधिक 4 जर केलं तर किती येणार या ठिकाणी तर 22, 22चे 2, हातचे आले 2 इथं लिहायचं साईडला. 9 दोन्ही 18, 18 आणि 2 किती येणार या ठिकाणी तर 20 येणार. किती येणार या ठिकाणी तर 20. म्हणजे उत्तर काय आलं फायनल आपलं 2025. 2025 कोणता ऑप्शन नंबर तर ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी तर बी असेल 2025. आता आले आपण थोडंसं महत्वाच्या टाईपकडं, जे की आपल्याला असे परीक्षेमध्ये क्वेश्चन दिसतात. 2023 मध्ये बी आलं होतं, 2024 मध्ये बी आले, 2025 मध्ये बी यायची शक्यता आहे. क्वेश्चन काय आहे या ठिकाणी तर टीना आणि शीनाचे उत्पन्न 2 आणि 3च्या प्रमाणात आहे, त्यांचा खर्च 3 आणि 5च्या प्रमाणात आहे. प्रत्येकाने जर 1000 रुपये वाचवल्यास टीनाचे उत्पन्न किती मिळाले. क्वेश्चन भारी आहे. आता याला सोडवायचं कसं एक सांगतो मी, ह्याची टेक्निक काय राहणार आहे या ठिकाणी तर सुरुवातीला कोण कोण नावं द्यायला या ठिकाणी तर टीना आणि कोण म्हणाले शीनाचं उत्पन्न. टीना आणि कोणाचं उत्पन्न द्यायला या ठिकाणी तर शीनाचे उत्पन्न. पहिल्यांदा काय देणार आहे, उत्पन्नाचं गुणोत्तर देणार आहे. जर समजा ह्याचं जर थोडंसं बेसिक जर सांगायला गेलं आपण, सगळ्यात अगोदर काय करते, 2 व्यक्ती घेणार आहे. किती व्यक्ती घेते 2. समजा एक व्यक्ती ए आहे आणि एक व्यक्ती कोण आहे या ठिकाणी तर बी आहे. एक व्यक्ती ए आहे आणि एक व्यक्ती कोण आहे तर बी आहे. सगळ्यात अगोदर तर त्याचं उत्पन्न देते. उत्पन्न म्हणजेच काय, त्याचा पगारच देईल. समजा उत्पन्न देईल, उत्पन्नाचं गुणोत्तर देते की जर समजा या ठिकाणी 5 आणि 3चं उत्पन्न आहे, कितीचं उत्पन्न आहे तर 5 आणि 3च्या प्रमाणात गुणोत्तर आहे. मग आता ते 50,000 आणि 30,000 बी राहू शकते, काही राहू शकते. आता पहिल्यांदा गुणोत्तर दिले उत्पन्नाचं, मग नंतर काय देते, उत्पन्नाचं देते, मग नंतर त्याच्या खर्चाचं देते. नंतर काय देणार आहे, त्याच्या खर्चाचं गुणोत्तर समजा या ठिकाणी 3 आणि 1 आहे. समजा 3 आणि कितीच्या प्रमाणात आहे तर 1च्या प्रमाणात आहे. मग नंतर काय करणार आहे या ठिकाणी आपल्याला समजावं, जर समजा पहिल्यांदा उत्पन्न म्हणजेच काय, पगार दिलं, पगारीचं गुणोत्तर. नंतर काय द्यायला की बाबा याच्या उत्पन्नामधून ह्यानं 3 आणि 1च्या गुणोत्तरामध्ये खर्च करायलाय. आणि त्याच्यानंतर आता जर समजा उत्पन्नामधून जर खर्च संपलं आपलं, जर समजा एक काम करा की एका माणसाचा पगार काय समजा एक 500 रुपये, समजा किती रुपये या ठिकाणी तर 500. 500 काय झालं, उत्पन्न झालं. 500 काय झालं, उत्पन्न. 500 मधलं त्यानं काय केलं, 300 खर्च करायलाय. 300 काय करायला या ठिकाणी तर खर्च करायलाय. ह्याचा अर्थ ह्याच्यामध्ये जे वजाबाकी होऊ लागली, मग 200 उराले. 200 काय असेल आता, हे बचत असेल. 500 पगार होती बिचाराची, 500 मधले 300 केला खर्च मॅडमवर. आता उराले किती ह्याच्याकडे, फक्त 200. ह्याचा अर्थ काय, हे बचत होय. हे का होय, बचत आहे. उत्पन्नामधून खर्च गेले की बचत येणार आहे. किंवा कधी कधी बचत वर येते आणि खर्चाचं काय तर देते, काही प्रॉब्लेम नाही. उत्पन्नामधून खर्च जरी गेलं तर काय येणार आहे, बचत येणार आहे. उत्पन्नामधून बचत जरी काढलं तर उरलेलं काय राहणार आहे तर खर्च राहणार आहे. आता काय करायचं आपल्याला या ठिकाणी, आता या ठिकाणी काय म्हणते तर बचत देते. इथं आपल्याला उत्पन्नाचं गुणोत्तर दिलं, खर्चाचं दिलं, आणि बचत आता रुपयामध्ये देते आपल्याला. बचत रुपयामध्ये, जसं की समजा ह्याचं काय या ठिकाणी तर 2-2 हजार रुपयाची बचत आहे. किती हजारची बचत आहे या ठिकाणी तर 2,000 रुपयाची. दोघांची बी 2-2 हजाराची बचत आहे. मग आता एक काम करायचं, आपल्याला तर माहित आहे की समजा 5 मधून 3 गेले, उत्पन्नामधून खर्च केल्यावर काय भेटणार आहे, बचत भेटणार आहे. मग 5 मधून 3 गेले, इथं किती उर आहेत तर 2 उर आहेत. इथे किती उर आहेत, 2 उर आहेत. मग हे 2 काय झालं, बचत झालं. गुणोत्तरामध्ये जर बघितलं आपण, उत्पन्न 5 आहे, खर्च 3 आहे, म्हणजे बचत किती असेल या ठिकाणी 2 आहे. इकडे उत्पन्न 3 आहे, याचं खर्च किती आहे या ठिकाणी 1 आहे, म्हणजे बचत किती असेल 2 असेल. आणि आपल्याला काय म्हणाले, 2चीच किंमत ओरिजिनल मध्ये रुपयामध्ये किती द्याले या ठिकाणी तर 2,000 रुपये द्याले. ओरिजिनल मध्ये किती द्याले या ठिकाणी 2,000 रुपये द्याले. ह्या 2ची किंमत ओरिजिनल मध्ये किती रुपये द्याले या ठिकाणी तर 2,000 रुपये द्याले. मग आपल्याला समजावं या ठिकाणी, जर समजा 2ची जर किंमत रुपयामध्ये जर 2,000 रुपये असेल, किती रुपये असेल या ठिकाणी 2,000 रुपये, तर मग आपल्याला काढता येईल की 1ची किंमत किती आहे या ठिकाणी, एका गुणोत्तराची किंमत.
जर समजा 2ची जर किंमत 2000 रुपये असेल तर मग एका हिश्श्याची किंमत किती असेल तर बे एक बे बे एक बे 1230 म्हणजे एका हिश्श्याची किंमत किती 1000 रुपये आली तर 1000 रुपये आली. 1000 रुपये आली. मग एका हिश्श्याची किंमत जर 1000 रुपये आली असेल तर आपल्याला सगळ्याच काढता येते. आता आपल्याला काही म्हणू द्या. आता काही म्हणून द्या म्हणजेच काय, जर समजा मला याचं जर विचारलं याचं उत्पन्न किती आहे तर मला सांगता यावं एका हिश्श्याची किंमत किती आहे तर 1000 आहे. 5 हिश्श्याची किंमत किती पडणार आहे 5000 रुपये. नंतर बीचा हिस्सा किती आहे 3 हिस्सा आहे म्हणजे एका हिश्श्याची किंमत किती आली 1000. 3 हिश्श्याची किती पडणार आहे 3000 रुपये. अशा प्रकारे आपल्याला काढता यावं लागेल. जर समजा आता मला खर्च जर काढायचा असेल एका हिश्श्याची किंमत किती आहे एका हिश्श्याची किंमत काढून घ्या बस काम संपलं. नंतर कोणाचे गुणोत्तर मीठ टाका. एका हिश्श्याची किंमत किती आली या ठिकाणी तर 1000. मला खर्चही काढता येते. खर्च किती राहणार या ठिकाणी तर 3000. याचा खर्च किती राहणार आहे एकची किंमत 1000 आहे ना 1000. आता चेक करा बघा 5000 मधून 3000 गेले बचत किती आली 2000. 3000 मधून 1000 गेले बचत किती आली 2000. पण हे कुठपर्यंत लागू आहे हे बी आपल्याला समजावं. हे कुठपर्यंत लागू आहे ज्या वेळेस दोघांमधला इथंही गॅप 2चा येते इथंही गॅप 2चा येते तोपर्यंत ठीक आहे लागलं या ठिकाणी. पण जर समजा इथं जर गॅप 2चा आला इथं जर गॅप 3चा आला तर आपल्याला थोडंसं प्रॉब्लेम येते. जर समजा आता ह्याच्यामध्ये आता हे तर बेसिक मेथड झाले नॉर्मल. आता की 2 जर समान संख्येनं वाढत असेल तर हे आपल्याला काढता येते. पण जर समजा ह्या ठिकाणी असं जर क्वेश्चन आलं इथे किती आहे या ठिकाणी 2 आणि 3 हा आता हे बरोबर आहे क्वेश्चन. आता या ठिकाणी जर पॅटर्न जर आला असाच तर आपल्याला कसं सोडवायचं. सुरुवातीला काय म्हणाले टीना आणि शीनाचे उत्पन्न दोघी जण आहेत. कोण आहे या ठिकाणी सगळ्यात अगोदर तर टीना आहे. नंतर कोण आहे या ठिकाणी तर शीना आहे. नंतर कोण आली या ठिकाणी शीना आली. आता त्याचं उत्पन्नाचं गुणोत्तर सगळ्यात अगोदर उत्पन्न आपण बघू. उत्पन्नाचं गुणोत्तर किती आहे या ठिकाणी तर 2 आणि किती आहे या ठिकाणी यायचं तर 3 आहे. 2 आणि किती आहे या ठिकाणी 3 आहे. आता खर्च करा. खर्चाचं गुणोत्तर काय खर्चाचं गुणोत्तर किती आहे या ठिकाणी तर 3 गुणोत्तर किती राहणार आहे या ठिकाणी तर 5 राहणार आहे. 3 गुणोत्तर किती आलं 5च्या प्रमाणात आहेत. प्रत्येकाने 1000 रुपये वाचवल्यास म्हणजेच आता वाचवल्यास म्हणजेच का होय बचत होय. खालचं का होय बचत. किती रुपये वाचवायत या ठिकाणी 1 2 3 1000 रुपये वाचवायत. किती वाचवायत 1000. मग आता तुम्हाला काय सांगलो की उत्पन्नामधून जर खर्च जर गेलं तर काय येणार आहे बचत येणार आहे. पण तुम्ही इथं वजाबाकी केल्या 2 मधून 3 तर जाऊ शकणार म्हणजे असं राहू शकत नाही. मग आता उत्पन्न इथं कमी आहे आणि खर्च जास्त दाखवला मग हे रेशो बरोबर नाही. मग अशा वेळेस काय करायचं इथं जे पॅटर्न होता हे जे पॅटर्न हे तर बेसिक मेथड आहे पण हे सगळ्याकडे लागतेच असं नाही. इथं 2 हा इथं 2चा गॅप होता म्हणून मी काढलो की 2 वाढले म्हणजे 2000 रुपये उलाले. 2ची किंमत 2000 आहे तर 1ची किंमत 1000 आली. मग बाकी सगळ्याचं मी काढलो. पण ज्या वेळेस असं जर काही आलं इथं जर तुम्हाला समजलं की इथं गॅप 2चा दिसाला इथं गॅप 1चा दिसाला हे तर इम्बॅलन्स होऊ लागले. मग याला बॅलन्स करायसाठी एक स्टेप आपल्याला लक्षात ठेवायचं की याला क्रॉस गुणाकार म्हणतात. अशा पॅटर्नवर हे तुम्हाला वयवारीमध्ये बी कामाला येते की समजा ए आणि बीच्या वयाचं गुणोत्तर एवढं आहे 4 वर्षानंतर ह्याचं गुणोत्तर एवढं झालं तर सांगा आता की बाबा एचं गुणोत्तर एचं वय किती आहे बीचं वय किती आहे. अशाच प्रकारचं वय टीनाचं उत्पन्न दिले खर्च दिले उत्पन्नामधून खर्च गेल्यावर किती येणार आहे या ठिकाणी तर 1000 येणार आहे. मग जर समजा असं जर काही पॅटर्न आलं त्याला सोडवायची एक टेक्निक राहते. कोणती टेक्निक आहे लक्षात ठेवायचं क्रॉस गुणाकार करायचा आपल्याला. पहिल्यांदा तर मांडणी करायचं उत्पन्न वरी खर्च खाली बचत खाली. त्याच्यानंतर क्रॉस गुणाकार करा. 5 न ह्या 2 ला गुणायचा. 5 न कोणाला गुणायचा तर ह्या 2 ला. 3 न ह्या 3 ला गुणायचं. आता गुणायचं आहे कसं गुणायचं सांगू तिकडे आहे का पहिलं 5 गुणिले 2 करा. पहिल्यांदा 5 गुणिले काय करायचं या ठिकाणी तर 2 करायचं. 5 दोन्ही किती येणार आहे या ठिकाणी तर 5 दोन्ही 10. नंतर मायनस करायचं ह्याच्यामधून काय करायचं तर मायनस. हे तर झालं. आता हे 3 गुणिले 3 3 त्रिक किती येणार आहे या ठिकाणी तर 9 येणार आहे. ह्याला एका कंसामध्ये टाका. क्रॉस गुणाकार केल्या 5 दोन्ही 10 3 त्रिक 9 मायनस केल्या. हे झालं वरचं सेक्शन. अजून एक मला दिसाले खाली हे 1000. आता ह्याचं काय काम आहे ह्याचं काम एकच आहे इकडे बी गुणाकारच करायचा आहे. 3चं या 1000 सोबत करा 5चं या 1000 सोबत करा बस. पहिल्यांदा वरचा गुणाकार केल्या मायनस केल्या. आता ह्याची किंमत रुपयामध्ये किती राहणार आहे या ठिकाणी तर आता इथं बघा काही करा काही नाही 1000 गुणिले 3 करा. 1000 गुणिले 3 किती येते या ठिकाणी तर 3000 आलं. 3000 मायनस करा कारण दोन्ही मध्ये मायनस घ्यायचं आपल्याला. 5 गुणिले 1000 करा. 5 गुणिले 1000 केल्यावर किती येते 5000 येते. 5 गुणिले 1000 केल्यावर किती येणार आहे या ठिकाणी तर 5000 येणार आहे. आता हे झालं तुमचं गुणोत्तर. गुणोत्तर म्हणजेच काय झालं 10 मधून 9 गेले किती उरले 1.
आणि एका हिश्श्याचीच किंमत रुपयामध्ये समोर निघते. आता कसं निघणार आहे? 3000 मधून 5000. जर प्रॉब्लेम जर येत असेल, पहिल्यांदा छोटा आकडा नंतर मोठा आकडा, काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही 5000 मधून 3000 वजा करा. इथं सिम्बॉल मॅटर करणं, डायरेक्ट वजाबाकी करायचं. 5000 मधून 3000 गेले, किती उरले या ठिकाणी? तर 2000 उरले असतील. किती रुपये उरले? तर 2000 रुपये. म्हणजेच काय, एका हिश्श्याची किंमत 2000 रुपये आली. आता कोणाचं बी विचारते आपल्याला काढता येते. टीनाचं उत्पन्न म्हणाले, टीना मॅडम इथं बसून आहेत. टीनाचं उत्पन्न किती आहे? 2 हिस्सा. किती हिस्सा या ठिकाणी? तर 2 हिस्सा. आता एक काम करायचं, टीना काढले आपण. इथं काय काढले? टीना. टीनाचं काढायचं असेल, टीनाचं फक्त एक, ज्यावेळेस आपण क्रॉस मेथड मानतात त्यावेळेस एक गोष्ट लक्षात यायचं की आपल्याला फक्त याचंच गुणोत्तर काढता येते, म्हणजे रुपयामध्ये. टीनाचं उत्पन्न आणि शीनाचं उत्पन्न काढता येते. मग जर बचत जर मला काढायची असेल तर ह्याच्या उत्पन्नामधून हे 1000 रुपये जे बचत होती ते मायनस करावं लागेल, मग त्याचं खर्च सापडते मला. मग आता काय केलं आपण? पण जास्त करून आपल्याला उत्पन्नच विचारते. उत्पन्न कोणाचं विचारलंय? टीनाचं उत्पन्न विचारलंय. एक हिश्श्याची किंमत किती आली? 2000. मग आता उत्पन्न इथं किती आहे? टीनाचं 2 आहे. टीनाचं किती आहे? 2 उत्पन्न आहे. मग आता एका उत्पन्नाची किंमत किती आहे? एका गुणोत्तराची किंमत 2000 आहे. तर 2ची किती येणार आहे? तर गुणिले काय करावं लागणार आहे मला? 2000 करावं लागणार आहे. गुणिले काय करावं लागणार आहे या ठिकाणी? तर 2000 करावं लागणार आहे. कारण हिस्सा बघाय तुम्ही, टीनाचा हिस्सा किती आहे? उत्पन्नाचा 2 हिस्सा आहे. आणि एका हिश्श्याची किंमत किती आली? तर 2000 रुपये आली. मग मला 2ची जर काढायचं असेल तर गुणिले मी हे 2000 करणार. गुणिले काय करणार मी? 2000. मग ह्या ठिकाणी किती आले या ठिकाणी? तर आपलं 4000 रुपये हे कोणाचं आलं या ठिकाणी उत्पन्न? तर टीनाचं आलंय उत्पन्न. आणि जर समजा मला लगोलग जर शीना जर विचारला असता, एका हिश्श्याची किंमत किती आहे? 2000 आहे. शीनाचं किती आहे? 3 आहे. 3 दोन्ही केलो असतो मी, किती आला उत्तर? तर 6000 आला असतं. पण जर समजा मला जर खर्च जर काढायचा असेल खालचं, तर असं गलती करू नका की एक हिश्श्याची किंमत 2000 आहे तर बेत्रिक 6 आलं, मग तिचं उत्पन्न 4000 आहे, मग खर्च 6000 कसं करू शकते ना? हे कुठं लागू पडते? हे इथं लागू पडते. मी काय म्हणलो तो पहिल्यांदा की हे इथं लागू पडणार आहे. जर समजा इथला गॅप सेम इथला गॅप सेम जर आलं तर फरक लागू पडणार आहे. हे सगळंच मग तुम्ही कोणत्याही हिश्श्याची किंमत टाका, उत्तर येऊन जाते. पण जर समजा बाय चान्स जर इथं जर इम्बॅलन्स जर आलं किंवा फरक जर सेम नसेल तर मला क्रॉस मेथड मांडणी करावं लागते. आणि क्रॉस मेथड केल्याच्या नंतर एका हिश्श्याची किंमत तुम्ही काढल्या, मग वरच्याच लाईनची किंमत तुम्हाला काढता येते. वरच्याच लाईनची म्हणजेच कोणाचं उत्पन्नाचीच किंमत काढता येते. एकाची किंमत किती आहे? तर 2000. बेदुने 4, बेत्रिक 6. बस झालं. आता तुम्ही म्हणशाल की आता खर्चाचं कसं काढावं? आता किती खर्च करायचं जर विचारलं तर कसं काढावं? तुम्हाला उत्पन्न समजलं. जर समजा एक इमॅजिन करा की टीनाचं उत्पन्न किती आहे? 4000 आहे. हिचं उत्पन्न किती आलं या ठिकाणी? तर 4000. मला खर्च काढायचा आहे. टीनाचं उत्पन्न माहित आहे आणि बचत बी माहित आहे. बघा किती आहे? तर 1000 आहे. आणि जर समजा 1000 जर वाचवत असेल तर 4000 मधून 1000 गेले, किती उरले या ठिकाणी? 3000 आले. किती उरले या ठिकाणी? तर 3000 उरले. म्हणजे ह्याचा अर्थ काय? तर 3000 रुपये या ठिकाणी काय राहणार आहे? खर्च राहणार आहे. ही अशा प्रोसेसनं आपल्याला काढावं लागते. फक्त गोष्ट काय लक्षात ठेवायचं की क्रॉस मेथड मांडल्याच्यानंतर वरच्याच गुणोत्तर वरच्याच रुपयामध्ये काढता येते. जर मला खर्च काढायचा असेल तर याच्यातून मायनस करावं लागते. अशा पद्धतीनं आपल्याला कोणाचं विचारलं होतं या ठिकाणी? टीनाचं विचारलं. टीनाचं किती आलं या ठिकाणी? तर 4000 रुपये किंमत आली. ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी? तर ऑप्शन नंबर बी असेल. सेम टाईपवर अजून एक गणित आहेत, कारण आता हे महत्वाचं टाईप आहे, याच्यावर जास्त क्वेश्चन आलेले बी आहेत. जसं की समजा ही आहे, पहिल्यांदा क्वेश्चन मध्ये काय म्हणाले या ठिकाणी? ए आणि बी च्या पगाराचे गुणोत्तर. आणि लक्षात ठेवायचं की वरी कधी बी पगारच घ्या, कारण पगारामधून खर्च मायनस केल्यावर बचत येते. कोण कोण द्यायला या ठिकाणी? तर ए आणि बी च्या पगाराचे गुणोत्तर. ए आणि बी हा या ठिकाणी, ए हा या ठिकाणी 1 आणि 1 कोण आहे या ठिकाणी? तर बी आहे. कशाचं गुणोत्तर द्याले? पगार. वरी पगार म्हणजेच काय होय? ते उत्पन्नच एका टाईपचं. कधी पगार म्हणाल, कधी उत्पन्न म्हणाल, काही टेन्शन नाही. पगार आणि उत्पन्न दोन्ही एकच आहे. किती आहे या ठिकाणी? तर 4 आणि 5 आहे. ए आणि बी चं किती आलं या ठिकाणी? पगाराचं गुणोत्तर तर 4 आणि 5 आले. नंतर काय म्हणाले? खर्च. खर्चाचं गुणोत्तर देऊ लागले. या ठिकाणी मी काय काढलो या ठिकाणी? तर खर्च काढलो. खर्चाचं गुणोत्तर किती या ठिकाणी? तर 5 गुणोत्तर 6 आहे. म्हण 5 गुणोत्तर किती आलं या ठिकाणी? तर 6 आलं. नंतर त्या दोघांनी अनुक्रमे 200 आणि 300 रुपये वाचवले. म्हणून वाचवले याचा अर्थ एक आहे बचत होय. वाचवले याचा अर्थ एक आहे बचत होय. बचत किती आहे या ठिकाणी? तर एकानं 200 रुपये वाचवाले, एकाने किती रुपये वाचवाले या ठिकाणी? तर 300 रुपये वाचवाले. एक जण काय कराले? 200 रुपये वाचवाले, बचत कराले. एक जण किती कराले? 300. म्हणजेच का अनुक्रमे पहिल्यांदा एचं आलं, नंतर बीचं आलं. सगळ्यात पहिल्यांदा मांडणी.
मांडणी झाली नंतर तुम्हाला हे बी समजलं की इथं कितीनं वाढालं, एकनं वाढालंय, इथं कितीनं वाढालं, एकनं वाढालंय, मग इकडे बी एकनं वाढालं, इकडे बी एकनं वाढालंय, मग एकची किंमत इथं 200 घ्यावा, इकडे एकची किंमत किती घ्यावं, 300 घ्यावं. ज्या वेळेस असं इम्बॅलन्स काही सारखं दिसलं त्या वेळेस लक्षात ठेवायचं आपल्याला की इथं क्रॉस गुणाकार करायचा. कारण इथं जर मी बघलो की एकनं वाढालं, इथं बी एकनं वाढालंय, मग इथल्या एकची किंमत तर 200 आहे आणि इथल्या एकची किंमत किती आहे, 300 आहे. मग हे राहू शकणार का, मग मी एकची किंमत काय घेऊ, मग असं करताच येणार. मग त्याच्यापेक्षा सगळ्यात सोपं कोणतं राहणार आहे, सरळ सरळ आपण क्रॉस मेथड मांडायचं. क्रॉस कसं, 6 गुणिले 4 करा, 6चं लगीन 4 सोबत आणि ह्या 5चं लगीन 5 सोबत. 6 गुणिले 4 करा, साइन चौक किती आले या ठिकाणी तर 24. नंतर काय करा म्हणलो मी, मायनस करा म्हणलो. इकडं 5 गुणिले 5 करा, 5 5 किती आले या ठिकाणी तर 25 आलं. आता ह्याची किंमत रुपयामध्ये किती येणार आहे बघा, 5 गुणिले 300 करायचं आहे. तर 5 गुणिले काय करायचं आहे, 300. 5 गुणिले 300 केल्याच्या नंतर एक काम करायचं आपल्याला, 5 गुणिले 300 करा, 5 झिरोचा 0, 5 झिरोचा 0, पहिल्यांदा 2 झिरो आले, 1 2, नंतर 5 त्रिक किती आले या ठिकाणी तर 15 आलं. 1500 मायनस याचा याच्यासोबत करा, टेन्शन घ्यायचं नाही. गुणाकार करताना एक काम करा, 6 गुणिले 2 करा, 6 2 किती आले 12, समोर 2 झिरो लागले एवढं लक्षात ठेवा. इकडे तसंच 5 गुणिले 3 करा, 5 त्रिक 15, समोर किती झिरो लागले 2, 15च्या पुढे 2 झिरो. इकडं 6 गुणिले 2, 6 2 12, 12च्या पुढे किती झिरो 2 झिरो, 12च्या पुढे किती झिरो या ठिकाणी तर 2 झिरो. वजाबाकी करताना मी आता सांगितलो की प्लस मायनस सिम्बॉलचं घेणं नाही, फक्त वजाबाकीच करायचं. 25 मधून 24 गेले 1, इकडं 1500 मधून 1200 गेले, या ठिकाणी किती उरले तर 300 रुपये उरले. किती रुपये उरले तर 300. आता कोणाचं विचारलंय आपल्याला तर एचा पगार विचारलाय. एचा पगार जर विचारत असेल तर मग एचं गुणोत्तर किती आहे या ठिकाणी, एचं गुणोत्तर, पगारीचं गुणोत्तर किती आहे 4. खर्चाचं गुणोत्तर तसं निघणार, पहिल्यांदा पगार काढून पगारामधून बचत करून खर्च काढावं लागते. नाहीतर डायरेक्ट तुम्ही म्हणशाल की जर समजा कधी जर खर्च जर दिल तर 300 गुणिले 5 खर्चाला चुकते उत्तर. पहिल्यांदा पगाराचंच काढावं लागेल, मग पगारामधून बचत मायनस करू, मग त्याचं हे करावं लागेल. याचा पगार किती मला, याचा पगार किती होता 4 होता. याचा पगार किती हिश्श्यामध्ये 4 गुणोत्तर झालं, पण मला जर पगार जर ऍक्च्युअल मध्ये जर काढायचा असेल तर 4 गुणिले एका हिश्श्याची किंमत किती आहे 300 आहे. तर मग 4 हिश्श्याची किंमत किती येणार आहे, 4 गुणिले 300 किती आलं या ठिकाणी तर एक काम करा, 4 त्रिकम किती आलं 12, समोर किती झिरो आहेत 2 झिरो. ऑप्शन क्रमांक 1200 म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणता असेल या ठिकाणी तर सी असेल. 1200 आपलं काय असेल या ठिकाणी तर उत्तर असेल. आता सेम पॅटर्नवर अजून एक गणित या ठिकाणी. सेम क्वेश्चन आहे ठिकाणी. ए आणि बी च्या उत्पन्नाचे गुणोत्तर किती दिले या ठिकाणी 4 गुणोत्तर 5 दिले. सोडवायचं कसं, सगळ्यात अगोदर तर ए आहे, नंतर कोण आहे बी आहे. ह्याचं उत्पन्न द्याले या ठिकाणी, उत्पन्नाचं गुणोत्तर किती आहे या ठिकाणी तर 4 गुणोत्तर 5 आहे. 4 गुणोत्तर 5. खर्चाचं गुणोत्तर किती आहे, उत्पन्नामधून खर्च गेले, खर्चाचं गुणोत्तर किती आहे या ठिकाणी तर 2 गुणोत्तर 3 आलं. 2 गुणोत्तर किती आलं या ठिकाणी तर 3 आलं. मग आता उत्पन्नामधून खर्च गेल्यावर काय उरल या ठिकाणी तर बचतच उरणार आहे. आणि बचत किती आलं या ठिकाणी, एकाची बचत 7200 आहे, एकाची बचत किती आहे या ठिकाणी तर 6000 आहे. एकाची बचत 7200, एकाची बचत किती आहे या ठिकाणी तर 6000. आपल्याला काय विचारलं, ए चे उत्पन्न किती म्हणाले. सेम प्रोसेस काय करायचं या ठिकाणी तर तिरपा गुणाकार करायचा. तिरपा गुणाकार म्हणजे 3चं 4 सोबत करा, 2चं 5 सोबत करा. 3 चौक किती आलं या ठिकाणी तर 12, 12 मायनस 5 दोन्ही किती आलं या ठिकाणी तर 10 आलं. हे आता कशाच्या बरोबर राहते रुपयामध्ये बघा. आता इथं 2 गुणिले 6 करा, 3 झिरो लावायचं एवढं लक्षात ठेवा. फक्त एक काम करा, 2 गुणिले 6 करा तुम्ही. 6 दोन्ही किती आलं या ठिकाणी तर 12 आलं. 6 दोन्ही किती आलं 12, समोर किती झिरो आहेत 3 झिरो, 1 2 3 मायनस मायनस. आता काय करायचं आहे, 3 गुणिले 72च करा. 3 गुणिले 72, समोर 2 झिरो द्यायचं लक्षात ठेवायचं. 3 गुणिले 72 म्हणजेच काय, समोर 2 झिरो आहेत. पहिल्यांदा एक काम करा, इथं 2 झिरो देऊन टाका. 1 2 दिलो मी, कारण 3 झिरो जा 0, 3 झिरो जा 0. नंतर आता 3 दोन्ही किती आले 6. मी असं मांडणी करावं, मी अजून ह्याला हे करायला नाही. 7200 गुणिले इथं किती आहे 3, मग ह्याला अजून सेपरेट करत बसायचं. जास्त कॅल्क्युलेशन कागदावर होईल तितके प्रयत्न करायचे की कमी आकडे टाकायचे आपल्याला. मग जर तुम्हाला आतापासूनच सवय पडली की कमी आकड्यामध्ये उत्तर काढायचं, तरच तुम्हाला पेपरमध्ये तशी सवय पडते. त्याच्यामुळे इथलं असे छोटे छोटे गुणाकार माइंडमध्ये करायचे.
आडवा गुणाकार आडवच करायचं, बस काम संपलं आपलं. आता 3 न इथं गुणायचं आहे की नाही, 3 झिरोचा 0 आलं, 3 झिरोचा 0 आलं, नंतर 3 दोन्ही किती येणार आहे, 6 येणार. त्याच्यानंतर 3 गुणिले 7 करा, 7 त्रिक किती आले या ठिकाणी तर 21 आलं. 7 त्रिक किती आलं या ठिकाणी तर 21 आलं. आता एक काम करा, या ठिकाणी किती उराले, 12 मधून 10 गेली तर किती उरले तर 2 उरले. 2चीच किंमत आता तिथं वजाबाकी करून बघा. 21,600 मधून 12,000 गेले. 21,600 मधून किती गेले या ठिकाणी तर 12,000 गेले. एक काम करायचं, 12च्या पुढे 21 पर्यंत जा. 21 पर्यंत जायला 12च्या पुढे किती आहे तर 8, 20 झाले, वरचं एक 9, 9,000 किती आलं या ठिकाणी तर 600 आलं. 9,000 किती आलं 600. कारण या 12,000ला मी काय केलं, पहिल्यांदा 20,000 पर्यंत नेलो. 20,000 पर्यंत जायला 8,000ची कमी होती, 8,000 आले. 8,000च्या वर आता 21 म्हणजे 9,000 झाले, आणि वरचे 600, 9,000 किती आले या ठिकाणी तर 600 आले. आता ज्याला हे प्रोसेस जमणार त्याला काय करावं लागेल, 21,600 मधून 12,000 मायनस करावं लागेल. काय येणार या ठिकाणी ते 0 0, 6 मधून 0 गेले 6. आता 1 मधून 2 जायना 11 झाले, 11 मधून 2 गेले किती उरले या ठिकाणी तर 9, 9,600 असं काढावं लागेल. आता 2ची किंमत किती आली या ठिकाणी तर 9,600 आहे. आपल्याला काय विचारलं माहित आहे, एचं गुणोत्तर किती आहे म्हणाले, एचं गुणोत्तर किती आहे म्हणाले आपल्याला. एचं उत्पन्न किती आहे, एचं उत्पन्न 4 आहे. एचं उत्पन्न किती आहे 4 आहे. 4ची किंमत मला काढायचं आहे, 4ची किंमत काढायचं आहे. एकतर तुम्ही असंही करता आलं असतं, 2ची किंमत 9,600 आहे, पहिल्यांदा 1ची किंमत काढा, मग 4ची काढता येते. किंवा असंही करता येते, 2ची किंमत मला 9,600 भेटाली, मग हे 2ची दुप्पटच झालंय ना, 2ची दुप्पटच झाले, 2ची दुप्पट करून 4 झाले ना गुणोत्तर. मग 9,600ची बी गुणिले दुप्पटच करा की काय होईल प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम आहे ना. 2 हिश्श्याची किंमत जर 9,600 असेल, 4 हिश्श्याची किंमत काढता येते, 2ची दुप्पट केले की 4 होऊन जाते. तसंच 9,600ची दुप्पट करा, 2 झिरोचा 0, 2 झिरोचा 0, बेसक 12चे 2, हातचे आले 1, 92 18 19, 19,200 रुपये आले. ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी तर ए असेल. 19,000 काय येणार या ठिकाणी तर 200 येणार आहे. सेम गणित, सेम पॅटर्न, सगळं सेम. नेक्स्ट क्वेश्चन. ह्या टाईपचं हे शेवटचं गणित आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं आकडे मोठे आलेत, 9,000 आकडे सेम आहेत, तेवढे काही मोठे नाहीत. चला काय म्हणते या ठिकाणी क्वेश्चन, ए आणि बी च्या उत्पन्नाचे गुणोत्तर. पहिल्यांदा उत्पन्न देवलेलं आहे ए आणि बी चं. कोणाचं देवलेलं त्या ठिकाणी, पहिल्यांदा तर ए आहे, नंतर कोण आहे या ठिकाणी तर बी आहे. उत्पन्नाचं गुणोत्तर 7 गुणोत्तर 9 आले. 7 गुणोत्तर किती आले 9. हे काय आहे उत्पन्न, हे काय आलं या ठिकाणी तर उत्पन्न. त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर नंतर काय द्याले या ठिकाणी, खर्च द्याले. खर्चाचं गुणोत्तर किती द्याले या ठिकाणी तर 13 गुणोत्तर 15 आहे. म्हण 13 गुणोत्तर 15, 13 गुणोत्तर किती आले या ठिकाणी तर 15 आलं. आता काय विचारले, बचत द्याले. ए आणि बी आणि अनुक्रमे 9,000 आणि 15,000 रुपयाची बचत केली. बचत आलं या ठिकाणी बचत, हे बचत आपल्याला माहित आहे सगळ्याला. ए आणि बी ची अनुक्रमे 9,000 रुपये आणि 15,000 रुपये बचत केली. म्हणजे ह्याची 9,000 रुपये आली आणि त्याची किती येऊ आली 15,000 रुपये. याची किती आली 15,000 रुपये. एकतर जर समजा जर या आकडा जर काही मोठा वाटत असेल तर एक काम करा, इथले 3 झिरो कट करा, प्रत्येकाचे 3 झिरो. मग फायनल उत्तर मध्ये मला 3 झिरो द्यावं लागते. कसं द्यायचं मी सांगतो टेक्निक. एकतर जर तसं कट करता येते किंवा डायरेक्ट आपल्याला जे आपण गुणाकार करताय त्याच्याने करता येते. जसं की मांडणी तर केल्या करायचं काय, इथून पुढचा तिरपा गुणाकार. 15 गुणिले 7 13, 15 7 किती येणार या ठिकाणी तर 105 आलं, मायनस 13 किती आलं या ठिकाणी तर 117, 13 117 आलं. हे कशाच्या बरोबर राहते चेक करा. आता इकडं हे कशाच्या बरोबर राहणार आहे, इकडं 13 गुणिले 15,000, 13 गुणिले 15,000. गुणाकार काय करायला मी चेक करा. इकडं 13 आहे, 13 पहिल्यांदा 3 झिरो उत्तरामध्ये देऊन टाकून द्या, 1 2 3. कारण हे असंच येणार आहे, 13 झिरोचा 0, 13 झिरोचा 0, 13 झिरोचा 0. मग नंतर आता 13 गुणिले 5 करा, 13 चौक 52, 13 5 65 चे 5, हातचे किती आले 6, इथंच लिहून टाकून द्या. 13 1 13, 13 6 किती येणार आहे या ठिकाणी 13 अधिक 6 19 येणार आहे. 1,95,000 मधून मायनस इकडं 15 गुणिले 9,000 करा. 15 गुणिले काय 9,000, 15 झिरोचा 0, 15 झिरोचा 0, 15 झिरोचा 0, 3 झिरो तर येणारच आहेत.
1 2 3. आता एक काम करा, 15 गुणिले 9, 15 नम किती येणार या ठिकाणी तर 135. 15 नम किती येणार या ठिकाणी 135. आता ह्या ठिकाणी केले आपण 117 मधून 105 गेले, 117 मधून 105, 5 पासून 17 पर्यंत जा, 5 मध्ये 5 मिसळ 10 होतात, वरचे 7, 7 अधिक 5 किती आले या ठिकाणी तर 12 आले. किंवा 100 100 दोघांमध्ये समान आहे की नाही, 17 मधून 5 वजा करा तुम्ही, 17 मधून 5 गेले किती उरले 12 उरले. 12चीच किंमत तुम्हाला रुपयामध्ये किती दिले. आता 3 झिरोचा लई प्रॉब्लेम येते कधी कधी, इकडे बी 3 झिरो आहेत, इकडे बी 3 झिरो आहेत असतील तर एक काम करा, 1 2 3 देऊन टाकून त्या उत्तरामध्ये. त्याच्यानंतर 195 मधून 135 वजा करा फक्त. आता 195 मधून 135 साईडला कुठेही वजा करा, 195 वजा 135, ह्यालाही माइंड मध्ये करता आलं असतं पण सोडवा. आता 5 मधून 5 गेले 0, 9 मधून 3 गेले या ठिकाणी किती उरायत तर 60 उरायत, 1 मधून 1 गेलं तर 0 उरलं, वजा बाकी किती आली या ठिकाणी तर 60 आली. हे 60 इथं येणार आहे बस, 60,000. 12ची किंमत किती आली या ठिकाणी तर 60,000 आली. 12ची किंमत किती आली 60,000. आपल्याला काय विचारलंय, एचे उत्पन्न किती, एचं उत्पन्न किती आहे 7 आहे. ए बरोबर किती आहे या ठिकाणी, ए बरोबर 7 आहे, ए बरोबर 7 आहे. मग मला या ठिकाणी अर्ध, जर समजा इथं जर 6 असतं तर 12च्या अर्ध होतं, मी 60च्या अर्ध केलं असतो, पण इथं 7 आले, मग मला एका हिश्श्याची किंमत काढावंच लागते. 12ची किंमत 60 आहे, मग 1ची किंमत किती निघणार आहे, 12 ने इथं भाग द्या, 12 पंचे किती आले या ठिकाणी 60, समोर किती झिरो आहेत 1 2 3, एका हिश्श्याची किंमत 5,000 आली. याचा हिस्सा किती आहे 7 आहे, म्हणजेच काय एका हिश्श्याची 5 आहे तर 7 गुणिले मला 5,000 करावं लागेल. 7 गुणिले 5,000 गुणाकार केल्यावर किती येते, 7 झिरो जा 0, 7 झिरो जा 0, 7 झिरो जा 0, 3 झिरो आहेत, डायरेक्ट उत्तरामध्ये 3 झिरो दिला तरी चाललं असतं. 7 किती येणार या ठिकाणी तर 35, म्हणजेच काय येणार आपलं उत्तर 35,000 हे आपल्या क्वेश्चनचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक काय येईल या ठिकाणी तर ऑप्शन नंबर सी असेल. अशा पद्धतीनं आपलं हे टाईप संपलंय.